त्यांचं शिलेदार आमच्या रक्ताचा रंग एकच भगवा. दोन महापुरुषांच्या जयंती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 मार्चला येणारी जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलला जयंती. जे आता त्यांच्या स्मारक एकदम जीर्ण झालेले आहे. तर एक सुशोभीकरण करून देण्यासाठी कमीत कमी 10 लाखाची निधीची तरतूद दोघींसाठी प्रति ही आमची मागणी आहे. तर तिथे लवकरात लवकर आपण कामांना एनओसी द्यावी. काम मंजूर झालं सर, त्यांना लवकर एनओसी नगरपालिका का देत नाही. त्यानंतर सर आता 2 महापुरुषांच्या जयंती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 मार्चला येणारी जयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 एप्रिलला जयंती. जे आता त्यांच्या स्मारक एकदम जीर्ण झालेले आहे. तर त्यांच्या सभोवतालचं सुशोभीकरण करण्यासाठी प्लस म्हणजे नवीन प्रामुख्याने नवीन भुसावळ शहर एकदम केंद्रस्थानी आपला जळगाव जिल्ह्यामध्ये. तर लोकांना पण जी जयंती सर राष्ट्रसंघात नवीन निश्चय साजरी करण्यासाठी ते पुतळ्याची सुशोभीकरण करून देण्यासाठी कमीत कमी 10 लाखाची निधीची तरतूद दोघींसाठी प्रति ही आमची मागणी आहे. आणि ते नगरपालिकेने आपण लवकर त्वरित सर 6 मार्चला येणारी शिवजयंती म्हणजे जास्त काही काळ उरलेला नाहीये, तर आपण त्याची तरतूद करण्यात यावी एवढे आपल्याच नम्र विनंती. तर लवकरात लवकर आपण याच्यावर, कारण की आता शिवजयंती आता 2-3 दिवसांनी काम होणं खूप जरुरी आहे सर. आमदारांनी मान्य झालेलं मंजूर झालेलं काम आहे सर. त्यासाठी आपण लोकसेवा जेणेकरून सर भुसावळचा विकास झाला कुठेही हे विकास फक्त सर मीडियासमोर नको आहे. विकास हा आपला प्रत्यक्षात व्हायला पाहिजे. विकासाच्या नावावर विनाश नका करा. आज आम्ही सीओ साहेबांना निवेदन दिलेलं आहे की माझा प्रभाग क्रमांक 5 मध्ये अनुसूचित जातीचा वार्ड SC राखीव आहे, SC राखीव आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही आमदार निधीतून काही फंड मिळाले. आमचे माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजीव भाऊ सावकारेंकडून आम्हाला जो निधी आलेला आहे त्याच्यासाठी NOC आपल्या सीओ साहेबांनी द्यावी, जेणेकरून आम्ही त्या निधीतून आमच्या वाड्यातले कामं करू आणि भुसावळच्या विकासाला हातभार लावू. आणि आमचा दुसरा विषय आहे की आपल्या भुसावळमध्ये महापुरुषांचे जे पुतळे जीर्ण झालेले आहेत त्यांच्या लवकरात लवकर दानधुंजी करून जे काही आहे त्याचं सुशोभीकरण करावं, की जेणेकरून आपल्या भुसावळला एक सुशोभित भुसावळ असं प्राप्त होईल आणि महापुरुषांच्या जयंतीला उत्साह येईल. घोड्यावर बैसूनी खंडोबाच्या रूपानी याला माझा जेवर सुरव्याच्या तेजानी निधड्या छातीनी दुश्मन गाडूनी याला माझा वाघर कसं मी फेडू तुझा उपकार माझ्या राजा. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. हे माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. माझ्या मनामंदी ध्यानामंदी शिवबाचं नाव रे. आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा रक्त सळसळत अंगामधी सवारी शिवबा चौकामधी शूरवीर होता शिवबा माझा राजा आमचा थोर दुश्मनाच्या छातीवरती तलवारीचा वार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.